या एवढ्याशा चेहऱ्याच्या आनंदाच्या मागचं कारण काय माहिती आहे? पावभाजी. पावभाजी मला जशी आवडते ना प्रचंड, तशीच पिल्लूलासुद्धा आवडते. तर आज आम्ही मस्त कुकरमध्ये पावभाजी बनवली होती. एकदम भारी. आणि इथं मी प्लेट सर्व्ह करत होते, तेव्हा चोर असा वाकून बघत होता आणि खुश. बघा. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर आज आपण मस्त इंडस व्हॅलीचा एक प्रेशर पॅन आलेला आहे आपल्याला 5 लिटरचा, तो अनबॉक्सिंग करणार आहे. तर हे बघा, मस्त असा प्रेशर पॅन आहे. माझ्याकडे ऑलरेडी 3 लिटरचा सुद्धा आहे आणि असं हे छान असं झाकण आहे. त्याला सिलिकॉनचा रबर आहे, त्याच्यामुळं लूज वगैरे होणं, खराब होणं याचं काहीही टेन्शन नाही. आणि हा आपला प्रेशर पॅन जो आहे, म्हणजे कुकरच म्हणूया आपण त्याला, पण त्यांनी नाव दिले प्रेशर पॅन. तर एकदम भारी आहे. त्याला सँडविच बॉटम वगैरे नाही, सरसकट एकसारखा आहे. शिवाय ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा आहे आणि एवढा जडशीड आहे की काय विचारूच नका. इंडस व्हॅलीची भांडी माहिती आहेत तुम्हाला किती भारी आहेत. 5 लिटरचा आहे, इथं तुम्ही बघू शकता. मस्त ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा हा मजबूत असा प्रेशर पॅन आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही टॉक्सिन पदार्थाला सुटत नाही आणि एकदम सेफ आहे. आणि इंडस व्हॅली हा भारतातला 1 नंबरचा हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक देते. तुम्हाला हा कुकर पाहिजे असेल तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर करताना रेश्मा12 हा कोड लावायला विसरू नका, म्हणजे 12% डिस्काउंट मिळेल. तर आपण बनवतोय कुकरमध्ये डायरेक्ट पावभाजी, एकदम झंझट न करता. त्यासाठी मी 2 मोठी कांदे, शिमला मिर्च, गाजर, बीट, बटाटा, टोमॅटो आणि फ्लावर घेतलेला आहे. सोबत एक चीज आणि आपले फ्रोझन मटार असतात ते घेतलेले आहेत. तर कुकरमध्ये पहिल्यांदा तेल घालायचं आणि याच्यामध्ये मी अर्धं बटर घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर अर्धं बटर नंतर आपण प्लेटमध्ये वगैरे घेतो तेव्हासुद्धा घेऊ शकतो किंवा पावभाजी झाल्यानंतर वरूनसुद्धा टाकू शकतो. तर कुकरमध्ये पहिल्यांदा तेल टाकलं, नंतर बटर टाकलं ना, बटर जळत नाही. आणि डायरेक्ट बटर तुम्ही टाकाल ना तर ते थोडंसं करपतं किंवा जळतं म्हणू शकतो आपण. नंतर ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं, कांदा घालायचा. कांदा थोडासा परतून घ्यायचा एकदम हलका, थोडासा 2-3 मिनिटासाठी. नंतर त्याच्यामध्ये आपण ज्या कट करून ठेवलेल्या आहेत सगळ्या भाज्या, इथं ताट भरून आपण ज्या भाज्या साफ करून कट करून घेतल्या होत्या त्या आता घालूया. तर इथं मी पहिल्यांदा शिमला मिरची घातलेली आहे. नंतर आपलं एक साल काढलेलं बीट, गाजर, टोमॅटो, फ्लावर आणि बटाटा घातलेला आहे. बटाटा आणि फ्लावरची क्वांटिटी सेम ठेवायची. टोमॅटोची थोडीशी त्याच्यापेक्षा कमी करायची आणि बाकीचे जे असतात मटर किंवा शिमला मिर्च आणि कांदा त्याचीसुद्धा थोडी थोडी कमी केली तरी चालते. फक्त फ्लावर आणि बटाट्याची क्वांटिटी पावभाजीमध्ये जास्त असायला पाहिजे. नंतर मी ह्याच्यामध्ये फ्रोझन मटार घातलेले आहेत आणि छान मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल की ही पद्धत चुकीची आहे, अशी कोण पावभाजी बनवतं? पण या पद्धतीने सुद्धा 1 नंबर पावभाजी लागते आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही कुठल्या वेगळ्याच पद्धतीनं पावभाजी बनवल्या म्हणून, अजिबात नाही. सेम टेस्ट. तर 2 चमचे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं. अरे बापरे! आज कोणतरी हलवण्याच्या जागेवरती मिक्स करा म्हणते बरं का. चला मग परतून घेऊया आपण. आपण हलवून पण, परतून पण आणि मिक्स पण करून म्हणायचं. सगळ्यांचा अर्थ सारखाच की हो. चला. तेलात आपण आहे तोपर्यंत परतून घेऊन म्हणू शकतो. पाणी घातल्यानंतर त्याला परतून घेऊ असं म्हणू शकत नाही. नंतर मी याच्यामध्ये जिऱ्याची पावडर घातली, भुना जिरा पावडर, मीठ घातलं, आपला घरगुती मसाला जो असतो तिखट. इथं मी कोल्हापूरची आमची चटणी घातलेली आहे. काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे 2 छोटे-छोटे चमचे. नंतर गरम मसाला घातलेला आहे आणि पावभाजी मसाला घालून छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. काहीही म्हणा तुम्ही. आपल्याला तर पावभाजीची मतलब आहे बाबा. माझी फेवरेट आहे पावभाजी. तर सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पावभाजी बुडेल ना एवढं पाणी ॲड करायचं. पिल्लूच्या बड्डेला जेव्हा पावभाजी बनवली होती ना मी, तेव्हा टिफिनवाल्यांना मी अशीच पावभाजी दिली होती. म्हणजे त्या पावभाजीचे पैसे घेतले नव्हते. ह्यावेळी काही असं ठोस रिझन नव्हतं म्हणून म्हटलं घेऊया पैसे. तर 2 टिफिन अचानकच कॅन्सल झाले. मग म्हटलं आता एवढी पावभाजीचं करायचं तरी काय, म्हणून मी स्टेटस ठेवला की कोणाला पावभाजी पाहिजे असेल तर सांगा म्हणून. आणि काय बघता बघता पावभाजी संपली, आम्हालाच पुरली नाही. भाजी बुडेल एवढं पाणी घालून झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघू शकता मस्त अशा शिट्ट्या होतात कुकरच्या. आपल्या साध्या कुकरसारखे एकदम कर्कश आवाज करत नाही हा. एकदम छान नाजूक आवाज येतो या शिट्टीचा. असो 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ गेल्यानंतर मग झाकण काढायचं. भाजी थोडीशी हलवून घ्यायची.
मस्त 4-5 शिट्यांमध्ये भाजी शिजते. आता ती छान मॅश करून घ्यायची. आणि तुम्हाला सांगते हे पावभाजीचं शूटिंग आहे ना ते मला अंधार पडायच्या आत करायचं होतं, कारण त्या प्रकाशामध्ये छान कलर वगैरे दिसतो पावभाजीचा. पण काय झालाच अंधार शेवटी, त्याच्यामुळे मी झाकण थोडंसं लवकरच काढलं. पण तुम्ही पूर्ण वाफ गेल्याशिवाय काढू नका. आणि मस्त मॅशरनं मॅश करून घ्यायचं. थोडंसं ओबडधोबड ठेवलं तरी चालतंय, पूर्ण बारीक केलं तरीसुद्धा चालतंय. सगळ्यात शेवटी मस्त कोथिंबीर घालायची, थोडंसं वरून बटर घालायचं आणि आहाहाहा! मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे. आता तुम्ही म्हणाल, ह्याच्यात कच्चा कांदा कोण घालतं? तर मला एक फोटो काढायचा होता, म्हणून कुकरमध्ये थोडंसं बटर टाकलं, इथून असा कांदा पसरला, थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि छान मस्त फोटो काढून घेतले आणि पुन्हा ते थोडंसं मिक्स करून घेतलं. असो, तर मस्त अशी आपली कुकरमध्ये झटपट होणारी पावभाजी तयार आहे. ना कसला तामझाम, ना कसला काय, ना गोंधळ आणि गडबड. तर या पद्धतीने एकदा नक्की पावभाजी करून बघा. वरून तडका दिला थोडासा तरीसुद्धा चालतंय. आणि आमचा पिल्लू भलताच खुश आहे, कारण आमच्या आवडीचा पदार्थ बनलेला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक देते, तिथून तुम्ही हा कुकर ऑर्डर करू शकता. ऑर्डर करताना रेश्मा12 कोड लावायला विसरू नका, म्हणजे 12% डिस्काउंट मिळेल. चला तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.